बरोबर. तुम्ही प्रेमात पडलात, लग्न झालं, तुम्हाला मुलं झाली. ही सायकल आहे बघा ना. आज आपण जेवढी इकडे 10-12 लोकं आहोत, आपण प्रत्येक लोकं एका एजमध्ये आहोत आणि ही लाईफ सर्कल अशीच चालणार आहे. आज तुम्हाला मी हे का सांगतो? कारण तुम्ही एक विचार करा आता लगेच. तुम्ही कुठल्या एजला आहात? म्हणजे तुमचं आत्तापर्यंतचं आयुष्य, कालपर्यंतचं हे निघून गेलेलं आहे. ते परत येणार आहे का? तर नाही येणार. पण पुढचं आयुष्य हे कसं जगायला पाहिजे आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, हे मी प्रत्येक स्लाइडमधून सांगणार आहे. तर हे बघा, जसं म्हटलं ना, की जसं जे गेलंय, "ज़िंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम फिर नहीं." म्हणजे आयुष्यात जे जे जी गोष्ट गेलेली आहे, ती परत येणार आहे का? नाही येणार. बघा ना, वयाचे 5 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष, 50 वर्ष, 70 आपण कुठेतरी इकडे मध्ये आहोत. बरोबर आहे ना? हे लक्षात घ्या. आणि आपण ह्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये हॅपी मोमेंट्स म्हणजे जसं मी म्हटलं, की आपण शाळेत गेलो. शाळेत आपण एन्जॉय केलं. आपण मोठे झालो. मित्रांबरोबर पिकनिकला गेलो. लोकांची लग्न अटेंड जसं आता दिवाळी गेली. दिवाळीमध्ये आपण दिवाळी आपल्या कुटुंबाबरोबर एन्जॉय केली. बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे लग्न, आज प्रत्येकाच्या इकडे लग्न झाले. लग्न एन्जॉय केलीत. बरोबर आहे. आपल्या मुलांची लग्न केली. तसंच वाढदिवस केले. यंगमध्ये आज आपण आपल्या वयस्कर आपल्या आई-वडिलांचे वाढदिवस हे करतो. तसेच आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आलेत, की ज्यांनी आपल्याला टेन्शन दिलं. जे बाजूला स्लाईड दिसते हॉस्पिटलायझेशन आणि ह्या 2 स्लाईड कोणालाही आयुष्यात नको असतात. पण तुम्ही हे नको असत म्हणून असं टाळू शकतात का? तर नक्कीच नाही. कारण त्याला पर्याय नाहीये. लाईफमध्ये मेडिकल प्रॉब्लेम्स येणारच आहेत. पण ते टाळणार कसे तुम्ही? बरोबर आहे की नाही? तर जसं मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही हे जे सर्व केलत, ते कोणाच्या जीवावर केलत? तर तुमच्या आयुष्याचा एक जीवन साथीदार आहे. बरोबर ना? म्हणजे तुम्ही लहानपणापासून ज्या गोष्टी एन्जॉय केल्या, ज्या तुम्हाला आवडतात. आज तुम्ही दिवाळी एन्जॉय केली, तर तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर, ज्याला जीवनसाथी आपण म्हणतो आणि तो तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे. जर मी तुम्हाला विचारलं, की तुमच्या आयुष्याचा जोडीदार कोण आहे? तर प्रत्येकाला वाटू शकतं, की माझी बायको, एकाला स्त्रीला वाटू शकते माझा नवरा, माझी मुलं, माझे आई-वडील, माझी बहीण, माझा भाऊ. पण तसं नाहीये. ही सर्व लोकं तुमची आहेत. हे तुमचे रिलेटिव्ह आहेत. पण ते तुमच्या आयुष्याच्या जे जोडीदार आहे. तुमच्या आयुष्याचा जो आपण प्रवास म्हटलं, बरोबर आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे एन्जॉय केलं त्या प्रवासामध्ये हे तुमचे जोडीदार आहेत. म्हणजे तुमची बायको ही तुमची बायको म्हणून जोडीदार आहे. आई-वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला हे तुमचे जन्मदाते म्हणून जोडीदार आहेत. तुमचे मित्र. पण खरा जोडीदार कोण आहे? तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला ऐकवतो. ऐका आणि नंतर आपण बोलू. संदीप सर आवाज नाही येत. नाही. संदीप सर वॉइस नहीं है. एक मिनिट हां, जरा साउंड नव्हता. साउंड क्लियर करतोय. आवाज आ रही ना जग्गी भाई मेरी? आपकी हेलो? आवाज आ रही है लेकिन वीडियो की हाँ, आवाज दो नहीं आ रही. 2 मिनट वीडियो की जरा आवाज कुछ प्रॉब्लम था. 1 मिनिट हां. ऑप्शन नाही ते. नहीं, मुझे ही आ रहा है सिर्फ. 1 मिनिट, 1 मिनिट. सरांचं. नाही सर. व्हॉल्यूम नाही येत सर व्हॉल्यूम. हां, तोच बघतोय. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. जगी सर आप हेल्प करेंगे वॉल्यूम कैसा बढ़ाने का? जग्गी सर, पाटिल सर वॉल्यूम. स्क्रीन हाँ, बोलो. स्क्रीन शेयरिंग बंद कीजिए.
स्क्रीन स्क्रीन शेयरिंग शेयरिंग बंद बंद कीजिए, दोबारा एक ऑन मिनट कीजिए स्क्रीन शेयर, और ऑन करते टाइम ही आप राइट साइड पे देखिए ब्लॉक होगा, स्क्रीन उसमें शेयर साउंड बंद को ऑन कीजिए। एक मिनट एक मिनट एक हाँ बोलो बोलो सर। हाँ सर बोलिए। स्क्रीन शेयरिंग बंद कर दी, दोबारा आप ऑन करेंगे जब ना, स्क्रीन शेयर हाँ को पर क्लिक करेंगे तो राइट हाँ साइड पे साउंड का ब्लॉक है, ब्लॉक बना हुआ ओके है, ओके उस पे ओके क्लिक कर दीजिए। एक मिनट। राइट साइड पे होगा ब्लॉक, एक बना होगा, उसके ऊपर साउंड लिखा हुआ है। हाँ 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 किया किया हाँ, इस किया पे क्लिक कर दीजिए। किया किया। जीवन साथी कौन है? ये बड़ा थैंक यू अहम सर। सवाल है। चलिए कुछ ऑप्शंस में देता हूं। ए माँ, बी पिता, सी पत्नी, डी बेटा, ई पति, एफ बेटी, या एच में आप ले लीजिए दोस्त। अगर आप ऐसा सोचते हैं तो ऐसा बिल्कुल नहीं। आप यहां इस बात का भ्रम पाले हुए हैं, इसलिए वक्त रहते संभल जाने की जरूरत है। वास्तविक जीवन साथी आपका शरीर है। एक बार जब आपका शरीर प्रतिक्रिया देना बंद कर देता है तो कोई भी आपके साथ नहीं होता है। जन्म से लेकर मृत्यु तक आप और आपका शरीर एक साथ रहते हैं। आप अपने शरीर के साथ क्या करते हैं ये आपकी जिम्मेदारी है, और वो आपके पास वापस आ जाएगा। जितना अधिक आप अपने शरीर की देखभाल करेंगे, ये उतनी ही आपकी देखभाल करेगा। आप क्या खाते हैं, आपका खान पान कैसा है, आप फिट रहने के लिए क्या करते हैं, आप तनाव से किस तरह से निपटते हैं, आप अपने शरीर को कितना आराम देते हैं, कितना इसको काम में लेते हैं, आपका शरीर तय करेगा कि ये किस तरह और कैसे प्रतिक्रिया देगा। याद रखें कि आपका शरीर स्थायी पता है जहां आप रहते हैं। आपका शरीर आपकी परिसंपत्ति देनदारी है, जिसे कोई और साझा नहीं कर सकता। आपका शरीर आपकी जिम्मेदारी है, क्योंकि आप ही इसके वास्तविक जीवन साथी हैं। हमेशा फिट रहें, अपना ख्याल रखें। पैसा आता है और चला जाता है। रिश्तेदार और दोस्त स्थायी सदस्य नहीं हो सकते। आपके अलावा कोई भी आपके शरीर की मदद नहीं कर सकता। और ये इस दुनिया का सबसे कड़वा सच है कि जब तक आप स्वस्थ हैं, आप सभी को अच्छे लगेंगे। जैसे ही आपके शरीर ने साथ छोड़ा, आप जिनके प्यारे थे उन सभी को बोझ लगने लगेंगे, फिर चाहे वो आपका और आप उनके कितने ही प्यारे क्यों ना हो। इसलिए समय रहते स्वास्थ्य पर ध्यान दीजिए। अच्छा खाएं, सभी का अच्छा सोचें, अच्छा पहने, सादा जीवन और उच्च विचार रखें। प्राणायाम लैंगस्टन के लिए, ध्यान मन के लिए योगासन, दिल के लिए लंबा चलें, आंतों के लिए अच्छा खाएं, जिसमें फल, सब्जी, अंकुरित अनाज शामिल करें। आत्मा के लिए शुद्ध विचार, और अंत में इस दुनिया के लिए अच्छे काम करें। अपना ख्याल रखिएगा। संदीप सर, आपकी वॉइस नहीं है। संदीप सर, वॉइस नहीं है आपकी। हेलो अरे जगी सर ये आप कंटिन्यू। ओके ओके तर सर्वांनी जो व्हिडिओ बघितलास त्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला नक्की कळाली असेल की तुमचं शरीर आपलं शरीर तुमचंच नाही आपलं शरीर हीच आपली हा आपण स्वतः जीवनसाथी आहे. बरोबर आहे की नाही? की आरोग्यम धनसंपदा जी आपण म्हणतो. कारण जर आपलं आरोग्य चांगलं असेल, तर आपण सर्व गोष्टी एन्जॉय करू शकतो. बरोबर आहे आणि आपल्या आरोग्याला प्रॉब्लेम का होतो? तर स्लाइडवर दिसणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत, बरोबर? जसं गॅस, ॲसिडिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, मायग्रेन, ॲलर्जी, अस्थमा, इन्सोमेनिया, पार्किन्सन, पी-सी-ओ-डी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्टच्या डिसीज, आर्थरायटिस, थायरॉइड, लिव्हर डिसीज, युरिक ॲसिड, किडनी डिसीज, पाईल्स, कॅन्सर, एक्सेट्रा. या सर्व जेवढे आजार आहेत,
बरोबर आहे. या प्रत्येक आजार आज प्रत्येकाला माहिती आहे, की आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये, फॅमिलीमध्ये कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये आहेत, होऊन गेलेले आहेत आणि येतील हे सांगता येत नाही. बरोबर आहे. कारण हे सर्व आजार हे आपण आज कॉमन झालेलं आहे. पण याचे मूळ कारण काय आहे? कारण आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. पण जसं व्हिडिओमध्ये सांगितलं, की तुम्ही स्वतःचं शरीर सांभाळायला काय करता? प्रत्येकाला माहीत आहे प्राणायाम करणे, सकाळी चालणे हे प्रत्येकाला माहीत आहे. पण किती लोकं करतात? तर फार कमी लोकं. पण जर मी आज तुम्हाला ह्याच्यावर सोल्युशन देणार आहे, जसं मी मगाशी म्हटलं, की आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, मी तुम्हाला कुठलीही गोष्ट इकडे सेल करायला आलो नाही. मी तुम्हाला कन्सेप्ट सेल करतोय. जर तुम्ही आज माझ्याकडनं हा विषय घेऊन गेलात, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारे हेल्थ प्रॉब्लेम आणि तुमच्या कुटुंबाला येणारे हेल्थ प्रॉब्लेम यापासून होणारा भविष्यातला खर्च किंवा आता होत असणारा खर्च हा तुम्ही वाचवू शकता. मी काय म्हणतोय वाचवू शकता लक्षात घ्या. कारण ह्या गोष्टी ज्या दिसतायत बरोबर आहे, की सकाळी उठणे, चालणं, जॉगिंग करणे मग हे सर्वांना माहिती आहे कोणी आज 15% लोकही नाही करत. बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे का? तर माहीत आहे. पण हे औषध आहे का? तर नक्कीच नाहीये. पण ह्यामुळे होतं काय? आपली आपली इम्युनिटी पॉवर वाढते. बरोबर आहे. आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याच्यामुळे शरीर फिट राहतं आणि आपल्याला हे जेवढे आजार मी मगाशी वाचले, ते आजार शरीर स्वतःहून त्याच्यापासून लांब राहतो. पण आपलं आज लाईफस्टाईल एवढं झालेलं आहे, की आपण हे माहीत असूनही करत नाही. कारण आळस करतो, कंटाळा करतो, वेळ नसतो. पण जर ही गोष्ट मी तुम्हाला घरच्या घरी पोहोचवली, तर कसं वाटेल? तर नक्कीच चांगलं आहे. तर ते कसं आहे प्रत्येक तुम्हाला एक-एक सांगेन. आज मी तुम्हाला काही उदाहरण देऊन परत सांगतो, की हे जे सफरचंद आहे, बरोबर आहे ना, हे बाहेरून तुम्हाला कसं दिसतं? तर चांगलं दिसतं. पण कापल्यावर ते आतून खराब झालंय. तसंच आपलं जे शरीर आहे, बरोबर आहे? आपल्या शरीरामध्ये मेन पार्ट काय आहे? हार्ट आहे. जर हार्टला प्रॉब्लेम झाला, तर कधी कळतो तुम्हाला सिम्प्टम्स आल्यावर, बरोबर आहे ना? बघू शकता ना? मग सिम्प्टम्स आल्यावर आपण काय करतो? तर डॉक्टर सांगतो, की तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या, ई काढा, एन्जिओग्राफी करा. मग ठरवतात, की तुमचं हार्ट किती खराब झालंय. पण जर तुम्ही त्याचं प्रिव्हेन्शन केलंच, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे नक्की ठरवलं जातं. तर तुम्हाला इथपर्यंत जायची गरजच नाहीये. कशी काय? ते पुढे बघूया. आज ही जी लोकं आहे, राजू श्रीवास्तव, के मेनन, ही लोकं आज ह्यांच्याकडे पैसा आहे का? तर नक्कीच होता. पण हे गेले कशामुळे? तर हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज. हे अचानक झालं का? तर नक्कीच नाही झालं. पण ह्याची सुरुवात कुठून झाली? आणि या मूळ सुरुवातीवरच हा जो कन्सेप्ट जो आज गेली 5 वर्ष कंपनी चांगलं काम करतो. जसं मी म्हटलं, की आज काय दिलं, की मी चांगलं काम करतो. तुम्हाला मी कॉन्सेप्ट देतोय. बरोबर आहे? आणि हे जे आहे ते डॉक्टर गौरव गांधी यांनी जवळ-जवळ 16,000 हार्ट सर्जरीज केल्यात. पण वयाच्या 41व्या वर्षी हे स्वतः हार्ट अटॅकने गेलेत. म्हणजे विचार करा, आज आयुष्य अनसर्टन आहे. कोणाचंही काही होऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथी, तुमच्या शरीराची काळजी नाही घेतली, तर तुम्हाला जे होणार आहे ते होणार आहे. त्यासाठी कोणी तुम्हाला वाचवू शकत नाही. बरोबर आहे? आणि जसं आपल्याला माहीत आहे, की आपलं शरीर जे आहे ना, हे 5 तत्वांपासून बनलेलं आहे. ज्याच्यामध्ये वायू, जल, अग्नी, आकाश आणि पृथ्वी. बरोबर आहे? वायू म्हणजे वारा. वाऱ्यापासून आपल्याला काय मिळतं? तर एअर बेस ऑक्सिजन मिळतो. जल, वॉटर बेस ऑक्सिजन, अग्नी, आकाश बरोबर आहे आणि पृथ्वीपासून मिळणारी मॅग्नेटिक ऊर्जा हे फार महत्त्वाचं काम करते. लक्षात घ्या. कारण आपण आपल्या शरीरात जसं मी आज तुम्हाला मगाशी ॲपल दाखवलं. जसं आपल्या हृदय प्रत्येकाला हृदय आहे. हृदयामध्ये प्रत्येक सेकंदाला जे धडकतं आहे बरोबर. ते आपण जे ठोके म्हणतो बरोबर आणि ब्लड सर्क्युलेशन होतं. तर हे ब्लड सर्क्युलेशन कसं काय होतं? ह्याच्या मागचं लॉजिक काय? हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये असलेलं आयर्न आणि आयर्नचा गुणधर्म काय आहे, तर ते मॅग्नेटला अटॅक करतं आणि पृथ्वीपासून मिळणारी ऊर्जा म्हणजे मॅग्नेटिक एनर्जी हे आयर्न आपलं पुश पुल थेरपी मार्फत आपलं पूर्ण जेवढे ऑर्गन्स आहेत त्याला हे रक्त पुरवठा करत असतं. पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ऑलमोस्ट 90% लोखंड आहे. विचार करा आपण ज्या घरात राहतो, बरोबर आहे? त्याच्यामुळे आपल्याला ते प्राकृतिक वेने, प्रॉपर वेने मिळत नाही आणि हीच गोष्ट मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे, घरच्या घरी. बरोबर आहे? म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, की आपल्याला वाऱ्यापासून फ्रेश एअर बरोबर आहे? एअर बेस ऑक्सिजन. पण आता फ्रेश एअर आहे का? हा प्रश्न आहे, बरोबर. दिवाळी आली, पोल्युशन किती झालंय विचार करा.
फ्रेश एअर नाही मिळत, पण म्हणून आपण कुठे गावच्या सारख्या ठिकाणी जातो, बरोबर आहे ना? तर फ्रेश एअर आपल्याला हवी असते. त्याचबरोबर जल, वॉटर बेस ऑक्सिजन, आपण जे पाणी पितो ते पाणी जडत्वच. मग वॉटर बेस ऑक्सिजन कुठून मिळणार? तर आपल्या शरीराला हे मेन घटक आहेत. एअर बेस ऑक्सिजन, कारण शरीराला आपण जे अन्न खातो, त्या अन्नामधून आपल्याला न्यूट्रिशन काढले जातात आणि बाकी जो चोथा असतो, हे शरीर बाहेर फेकतं. बरोबर आहे की नाही? पण आपण जे पाणी पितो, वॉटर बेस ऑक्सिजन फार महत्वाचं असतं. ऑक्सिजन शरीराला खूप महत्वाचा असतो. बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर घरच्या घरी मी ऑक्सिजन देणार असेल आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं करणार होत असेल, तर का नाही? तर 100% चांगलं आहे. ओके. जसं मी तुम्हाला म्हटलं, की एखादं झाड जर खराब झालं, तर ह्या प्रकारे ते सडतं. त्याचप्रमाणे ह्याला गरज काय असते? बरोबर आहे ना? तर झाडाचं रूट, माती, बरोबर आहे ना? माती ही मुळाची कंचन असते. जर हे फळं खराब झाली, तर आपण ट्रीटमेंट कुठे करणार? मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, उत्तरही मीच देतो. कारण आपण फळांवर इंजेक्शन नाही करत. फळांवर फवारणी का कसलो कीड लागू नये म्हणून. पण आपण मूळ जे औषध घालतो, ते आपण मुळामध्ये घालतो. का? कारण मुळामधूनच फळ व्यवस्थित येणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर शरीरामध्ये एखादी व्याधी झाली, तर मेडिकल सायन्स नो डाउट चांगलं आहे. पण ते काय करतो माहिती आहे का? ते तुमच्या फक्त पार्टवरच, म्हणजे हार्ट असेल तर हार्टवरच काम करतं. तसंच आपलं शरीर हे धरतीला कनेक्टेड असायला पाहिजे, बरोबर आहे? आणि त्याचप्रमाणे आपले जेवढे ऑर्गन्स आहे, 78 ऑर्गन्स आहे, बरोबर. या 78 ऑर्गन्सपासून आपलं पूर्ण शरीर बनलेलं आहे आणि या 78 ऑर्गन्स चालतं कसं? जसं मी म्हटलं, की आपल्यामध्ये ज्या पूर्ण नर्व्ह सिस्टम आहे, रक्तसंचार या प्रत्येक 78 ऑर्गन्सला त्या प्रमाणात होणं फार गरजेचं असतं. पण आपण जिकडे राहतो, ज्या सराउंडिंगमध्ये आपण आहोत, त्या सराउंडिंगमुळे आपल्याला ऑक्सिजनची कमी मिळते. सर्क्युलेशन प्रॉपर होत नसल्यामुळे आपले शरीर हळू-हळू कमजोर होतं. म्हणजे तुम्ही एक मान्य कराल, की आज तुम्ही ज्या वयात आहात, त्याच्यापेक्षा अजून तुम्ही विचार करा 15-20 वर्षापूर्वी तुमची एनर्जी किती होती, बरोबर आहे ना? वयाच्या 20व्या वर्षी. तेवढी आज आहे का? आणि तेवढी परत पुढे 15 वर्षानंतर राहणार आहे का? पण ती जर टिकवायची असेल किंवा तुमचं शरीर, तुमचे प्रत्येक ऑर्गन जर प्रॉपर ठेवायचे असतील, तर तुम्हाला जे मी सोल्युशन देतोय ते घेणं फार गरजेचं आहे. पुढे बघूया. आज जे मी तुम्हाला पुढे देणार आहे, जसं मी म्हटलं ना, तर ते कधी त्याचा कॉन्सेप्ट या आपल्या भारतामध्ये आला, तर हा पॅन्डेमिक इयर तुम्हाला दिसत असेल. पॅन्डेमिकमुळे झालं काय? बरोबर आहे. 19ला कोरोना व्हायरस आला. कोरोना व्हायरसमुळे झालं काय? तर जगाला ह्या फक्त छोट्या व्हायरसनी पूर्ण जगाला घरामध्ये ओलीस ठेवलं. बरोबर आहे. आपण बाहेर पडू शकत नव्हतो. का? कारण संसर्गजन्य रोग होता, बरोबर. आणि व्हायरसमुळे लोकं मरत होती का? तर नक्कीच नाही. तर व्हायरसमुळे होत काय होतं, की लोकांना असलेले आजार हे बरे होत नव्हते. म्हणजे साधा आजार, म्हणजे ताप जरी आला, तरी तो ताप बरा होऊ शकत नव्हता. कारण हा व्हायरस मनुष्याची इम्यून सिस्टम डाउन करत होता. जसं मी तुम्हाला एकसारखं ते सांगतो. इम्यून सिस्टम म्हणजे काय? तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर नसेल, तर ऑक्सिजनची मात्रा कमी असते आणि तुमचा कुठलाही पार्ट तुम्हाला प्रॉपर फंक्शन करत नाही. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, कधी जेव्हा एखादा माणूस हॉस्पिटलाइज होतो, पहिल्या वेळी त्याला ऑक्सिजन लावला जातो. हे लक्षात घ्या. ऑक्सिजन का लावलं जातं? कारण डॉक्टरने कितीही महागडी औषधं दिली, तरी ऑक्सिजनचं तुमच्या शरीरामध्ये प्रमाण नसेल, तर ते शरीराला सूट करत नाही. आणि काय होतं माहिती आहे का? प्रत्येक लक्षात घ्या, जेव्हा पृथ्वीवर अशा प्रकारची महामारी येते, बरोबर, असे प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा आपण ज्या देवाला मानतो, ज्या आपल्या शक्तीला मानतो, ती शक्ती स्वतः येत नाही. तर ती शक्ती एका देवदूताच्या मार्फत, एका एंजलच्या मार्फत, कोणा ना कोणाच्या तरी मार्फत ती लोकांना वाचवते आणि हे देवदूताचं नाव आहे, मी पुढे दाखवणार आहे. तर आहे डॉक्टर सागर कुमार जोशी. आज डॉक्टर सागर जोशींबद्दल एक मनामध्ये आम्हाला अभिमान आहे. डॉक्टर सागर जोशींनी हे स्वतः, त्यांच्याबद्दल मी जर सांगायचं झालं, सागर स्वतः हे ह्या प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरर आहे, एक्सपोर्टर आहे, इम्पोर्टर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. आणि डॉक्टर सागर जोशी, या सागर जोशींनी मॅग्नेटिझममध्ये पी-एच-डी केलेली आहे आणि त्यांनी कसं केलं, की कोरोना ज्यावेळी आला आणि कोरोनामध्ये ज्यावेळी त्यांना असं कळलं, की लोकं इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे लोकांचं मरण येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी, म्हणजे आपल्याकडे असलेले जे प्रॉडक्ट आहे, जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. जसं मी तुम्हाला काय म्हटलं, की पृथ्वीपासून निर्माण होणारी मॅग्नेटिक एनर्जी, बरोबर आहे. ही एनर्जी आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करते आणि आपली ऑक्सिजन लेव्हल वाढवते.
आणि तेव्हाच त्यांनी हा कॉन्सेप्ट आयुष मिनिस्ट्री मंत्रालया थ्रू त्यांच्याकडे असलेली जी थेरपी आहे, मॅग्नेटिक थेरपी, ही थेरपी ही जी आयुर्वेदिक थेरपी आणि ही टॉपमोस्ट थेरपी आणि ही मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केली आणि लोकांना एक त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांचं आयुष्य तर घडवलंच. त्याचबरोबर त्यावेळी असलेली जी कोरोनापासून होऊन असे प्रॉब्लेम हे सेव्ह झाले आणि त्यामुळे कंपनीला कोरोना योद्धा अवॉर्ड पण मिळाला. आज कंपनीची जर प्रोफाइल तुम्ही बघायला गेला तर कंपनी ही मॅग्नेटिझममध्ये डॉक्टर सागर जोशी गेली 16 वर्ष मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतायत. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये ते कोरोनानंतरच आले. कोरोनाच्या मध्यावर आले, ज्यावेळी कुठलीच इंडस्ट्री चालू नव्हती. बरोबर आहे. इंडस्ट्री चालू नव्हती आणि त्यांनी इंडस्ट्रीमध्ये लोकांचे बिझनेस बंद होते. लोकांचे कामधंदे बंद होते. मग त्यांनी काय केलं, की लोकांनी लोकांच्या माध्यमातून जर आपल्याकडे असलेला कॉन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचवला, तर ते कशाप्रकारे त्यांचं स्वतःचं अर्निंग करू शकतात. हा कॉन्सेप्ट आणला. ह्याला कुठल्याही गोष्टीचं त्यांनी बंधन कंपल्सरी नाही केले. पण तुम्ही स्वतः हे प्रॉडक्ट घेऊन तुमचं स्वतःचं आयुष्य, तुमच्या कुटुंबातल्या फॅमिलीचं आयुष्य वाचवा. त्यांचे प्रॉब्लेम्स बरे करा आणि आज कंपनी जवळ-जवळ 29 राज्य आणि 750 डिस्ट्रिक्टमध्ये पसरली गेलेली आहे. कंपनी जवळ-जवळ 23 लाख नाही, आता 25 लाख कस्टमरपर्यंत ही कंपनी गेलेली आहे. कंपनीला कोरोना योद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. कंपनीला आयुष मिनिस्ट्री मंत्रालय, मी तुम्हाला म्हटलं ना, हे अप्रूव्ड आहे. कंपनी एम-एस-एम-ई मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट आहे आणि कंपनीला डी-एस-आय म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये टॉप मोस्ट कंपनी आहे. त्याचप्रमाणे कंपनीला 95 प्लस अवॉर्ड, रिवॉर्ड मिळालेले आहेत. म्हणजे कंपनी प्रॉपर लीगल आणि एथिकल वेनी काम करते. म्हणजे हे जे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, बरोबर आहे. हा कन्सेप्ट म्हणजे काय आहे, हे तुमचं एक सर्व्हिस स्टेशन आहे. मला सांगा, प्रत्येकाच्या घरामध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर आहे. जी आपण आपल्याच्या सुखसोयीसाठी बनवलेली आहे आणि ज्याचं आपण काळजी घेतो. ते कशाप्रकारे त्यांचं तुम्हाला मी कनेक्ट करीन, जर तुमच्याकडे स्वतःचं काही सर्व्हिस स्टेशन आहे का? जसं आज प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्ही मला जे बघताय, ऐकताय, हे मोबाईल माध्यमातून बघताय, बरोबर? हा मोबाईलची बॅटरी डाउन होतेच ना, मग ती चार्ज तुम्ही कशी करता? तर त्याला एक चार्जर लागतो. तर तुमचा चार्जर आहे का? बरोबर आहे की नाही? तर आणि त्याचप्रमाणे कंपनीला गेल्याच वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेला आहे. कंपनीने 28 फूट 10 इंचाची मॅट्रेस बनवलेली आहे. म्हणजे कंपनी कुठल्या लेव्हलला काम करते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. त्याचप्रमाणे हे जे बरेचसे आजार आहेत, जसे मी तुम्हाला मागे म्हटलं, की हृदयरोग आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, बरोबर आहे, मधुमेह, डायबिटीज. डायबिटीज आज इंडिया डायबिटीजची राजधानी आहे आणि डायबिटीज मला एक सांगा, आज प्रत्येक माणसाच्या घरात किंवा बाजूच्या घरात डायबिटीज आहे. पण डायबिटीज बरा होतो का? बरोबर आहे. डॉक्टर तुम्हाला डायबिटीज समजा 200 एमजीची गोळी जेव्हा चालू करतो, ती वाढत-वाढत तुमची 500-700 एमजी होते. म्हणजे तुमचं शरीर त्याला ॲडजस्ट होतं. बरोबर आहे की नाही? तुम्हाला क्युअरवर जाऊ शकतात का? म्हणून मी सांगतो, की हा जो कन्सेप्ट आहे, हा बेसवर काम करतो. म्हणजे सर्क्युलेशनवर काम करतो आणि हे जेवढे आजार आहेत, हे आजार पूर्णपणे बरं करण्याची ताकद या कन्सेप्टमध्ये आहे. पुढे बघूया. त्याचप्रमाणे आपलं जे लाईफस्टाईल झालंय, जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं, की आपले हे जे आजार आहे, हे लाईफस्टाईल डिसीज आहे. जसं ह्या परिस्थितीतून कोणीही चुकलेलं नाही. जसं आपण जे आज तुम्ही नोकरी धंद्याला बाहेर पडता, म्हणजे ट्रेन आहे, बरोबर आहे. ट्रेन आहे, गाड्या आहेत आणि पोल्युशनमध्ये तुम्ही राहताय. पण हे तुम्ही आज सोडवू शकताय का? नक्कीच नाही. हे त्याच्यामध्येच तुम्हाला राहायचं आहे. त्याचबरोबर हे जे स्ट्रेस आहे, कामाचा तणाव, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि आपण जे जंक फूड खातोय, बरोबर आहे. आज प्रत्येकाला ऑनलाईन फूड मागवायची सवय झालेली आहे. आणि हे जे पिझ्झा आहे आणि डाएट कोक जे काय असेल हे फार हार्मफुल आहे. त्याचबरोबर रेडिएशन. आज ज्या मोबाईल बरोबर प्रत्येक घरामध्ये जेवढं माणूस तेवढे मोबाईल तर असतोच. पण काही लोकं 2-2 मोबाईल वापरतात आणि मोबाईल रेडिएशनचे दुष्परिणाम हे फार वाईट आहेत. हे माहीत असूनही आपण ते मोबाईल बाजूला ठेवू शकत नाही. कारण आपला तो जीवनाचा एक भाग झालेला आहे. पण मोबाईल रेडिएशनपासून जर तुम्हाला आज एक प्रोटेक्शन हवं असेल, तर ते नक्कीच मी तुम्हाला देणार आहे. पुढे बघू. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये जसं म्हटलं सेल फोन आहे, लॅपटॉप आहे, वायफाय आणि त्या प्रत्येकापासून जी एक रेडिएशन येते, त्या रेडिएशनपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? तर काहीच नाही. म्हणून मी जे म्हटलं ना, की मी तुम्हाला आज एक सोल्युशन घेऊन आलो, की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरच्यांना फायदाच होणार आहे. जसं आज डॉक्टरांचं हा एक व्हिडिओ ऐकूया, की जसं मी तुम्हाला काय म्हटलं, की रूट कॉज काय? कुठलाही आजार जेव्हा होतो त्याचं मूळ कारण काय आहे? या मूळ कारण काय ते ऐकून घ्या. पुढे आपण बोलू.
संदीप से वॉइस इधर आवाज नाही. सर तुम्ही काय घ्याल चाय कॉफी शेवपुरी वगैरे काहीच नाही, फक्त तुम्हाला पाणी पाहिजे. पाणी आवाज नाही लागत असेल तर सांगा ना. चाय चालेल. नाही. आवाज नाही रे. राहू दे, राहू दे. प्रत्येक वेळी काय करावं लागतं? वॉइस नहीं आलं? सर. झालं. नाही येत आहे ना? नाही. बोला. बोला. सॉरी, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, याचा पण साऊंड नव्हता. त्यात डॉक्टर सागर जोशींनी असं सांगितलेलं आहे, की आज जेही रूट कॉज आहे, बरोबर आहे? जेही होणारे डिसीज आजार आहेत, तुमचं सर्क्युलेशन प्रॉपर होत नसल्यामुळे हे होतात आणि त्याचं मूळ कारण काय, आपण ज्या घरात राहतो, त्या घरामध्ये फ्लोरिंगपासून तुमच्या ज्या भिंती आहेत, तुमचे सीलिंग आहे, प्रत्येक हे लोखंड आहे आणि ह्याच्यामुळे कसं होणारी जी ऊर्जा आहे, बरोबर आहे? निघणारी जी आपली एनर्जी आहे, ती एनर्जी आपल्याला प्रॉपर वेनी मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणारे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही. आता शरीराची रचना कशी आहे? तर आपलं शरीर हे साधं ब्लड सेल्सपासून बनते. ब्लड सेल्सपासून काय म्हणतात, की ग्रुप्स ऑफ टिश्यूज म्हणतात. ग्रुप्स ऑफ टिश्यूज पासून हे म्हणतात आपले 78 ते 79 ऑर्गन्स आणि एक सिस्टम आहे, बरोबर आहे? सिस्टम म्हणजे काय? तुमची रेस्पिरेटरी सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम, ही सिस्टम फॉलो करते आणि आपली पूर्ण ह्युमन बॉडी बनते. आज मला एक गोष्ट सांगा, की तुम्ही तुमच्या शरीराला बघता कसं? म्हणजे एक तुम्हाला मी उदाहरण देतो, की एका गावामध्ये एक हत्ती आलेला असतो आणि शेजारी एक गाव असतं, ज्या गावामध्ये सर्व आंधळे लोक असतात, बरोबर आहे? तर त्यांना कळतं, की बाजूच्या गावामध्ये हत्ती आलेला आहे, तर आपण बघायला जाऊया. त्याच्यामुळे त्या गावचे जे सरपंच असतात, ते मंडळ असतं, ते म्हणतात, की आम्ही जाऊन बघू आणि आम्ही जाऊन बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला येऊन सांगतो, की हत्ती कसा आहे आणि त्यामुळे ते 5-6 लोकं जातात आणि 6 लोकं जाऊन त्या लोकांना बाजूच्या गावात सांगतात, की आम्हाला हत्ती बघायचा आहे. तर ते म्हणतात, "तुम्ही बघणार कसं?" तर आम्ही आम्ही हत्तीला स्पर्श करून बघतो आणि ते हत्तीच्या चारी बाजूला त्यांना उभे करतात. एक माणूस हत्तीची सोंड पकडतो, एक माणूस हत्तीची शेपटी पकडतो, एक माणूस हत्तीचे पाय धरतो, एक माणूस हत्तीच्या पोटाला हात लावतो, एक माणूस हत्तीच्या कानाला हात लावतो आणि प्रत्येक 4, 5, 6 लोकं आपल्या गावी येऊन सांगतात. प्रत्येक ते आंधळे सर्व जमा होतात. ते म्हणतात, की हत्ती हा सुतळीसारखा आहे, कारण त्यांनी शेपटीला हात लावलेला असतो. त्याला तो सुतळ वाटतो. एक म्हणतो, की हत्ती हा भिंतीसारखा आहे, कारण त्याने त्याच्या पोटाला हात लावलेला असतो. एक म्हणतो, की हत्ती हा जाड खांबासारखा आहे, कारण त्याने त्याच्या पायाला हात लावलेला असतो. एक म्हणतो, हत्ती हा सुपासारखा आहे, कारण त्याने त्याच्या कानाला हात लावलेला असतो. आता मला एक सांगा, की हे प्रत्येक लोकं चूक आहेत का बरोबर आहे? तर ते चूकही नाहीत, बरोबर नाही. प्रत्येक माणूस बरोबर आहे. पण हत्ती हा फक्त सूप नाहीये, फक्त कान नाहीये, फक्त त्याचं पाय नाहीये, फक्त शेपटी नाही. तर पूर्ण ह्यानी बनून मिळालेला हा हत्ती आहे. त्याचप्रमाणे मला सांगायचं काय, की आज तुमच्या समोर जी स्लाईड दिसते आहे, आपलं हृदय, आपली किडनी, बरोबर आहे? आपला ब्रेन, आपले डोळे, आपले कान, नाक हे सर्व मिळून आपली ह्युमन बॉडी बनलेली आहे आणि ही 11 सिस्टममध्ये चालते. पण ज्यावेळी आपल्या हृदयाला प्रॉब्लेम होतो आणि आपण मेडिकल इंडस्ट्री खूप चांगली इंडस्ट्री आहे. डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आजारचं निदान व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर जर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, कुठे व्हायला? जसं मी तुम्ही मागच्या स्लाईडमध्ये दाखवलं. जर झाडाला आज एखादं फळ सडलेलं आहे, तर आपण मुळाला औषध देतो. त्याचप्रमाणे आपण मेडिकल इंडस्ट्रीमध्ये मुळावर काम करतो का? कारण जर एखादं बरोबर आहे, हार्टला प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण हार्टची औषधं घेतो. सो डायबिटीजची औषधं ही फक्त डायबिटीजची तुमची ट्रीटमेंट मॅनेज करते. म्हणजे मला सांगायचं काय, हॉस्पिटलमधून येणारा माणूस हा पूर्ण बरा येतो का? क्युअर होतो का? नाही. तर तुम्ही ट्रीटमेंट घेऊन येता. कारण आपण काय करतो, आपण ट्रीटमेंटवर फोकस करतो. ट्रीटमेंट म्हणजे काय? तर आपण आपले सिम्प्टम्स मॅनेज करतो. लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण का देतो, की डायबिटीजची गोळी चालू आहे. डायबिटीज बरा झाला का? नाही बरा झाला. हार्टचं ऑपरेशन झालं, पण गोळ्या आयुष्यभर झाल्या. मला एक सांगा, आपलं शरीर आयुष्यभर गोळ्या
घेण्यासाठी बनलं आहे का? तर नक्कीच नाही. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, जे मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे, हे तुम्हाला हेल्दी ठेवणार आहे. तुम्हाला औषधांपासून लांब ठेवणार आहे. आता त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला प्रत्येक या कन्सेप्टचं महत्त्व सांगतो आहे, की हे समोर दिसणारी लेफ्ट साइडला दिसणारी जी वॉटर टँक आहे, वॉटर टँकमध्ये समोर जो पंप आहे, वॉटर टँकमध्ये जर मला पाणी चढवायचं असेल, तर ते असंच चढेल का? तर त्याला एक एनर्जी लागेल. त्या एनर्जीचं नाव काय आहे? तर इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे ना? असंच नाही जळणार. तसंच तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या शरीरामध्ये हृदय आहे. बरं, हृदय आज कंटिन्यू पंपिंग करत आहे आणि ते करत राहणार आहे. तो एक सेकंदही थांबणार नाहीये. पण पंपिंग करायला त्याला जी एनर्जी लागते ती कुठली एनर्जी आहे? तर ती एनर्जी आहे बायोमॅग्नेटिक एनर्जी. बरोबर आहे आणि ही एनर्जी तुमच्या आजूबाजूला आहे, मी बसलोय तिकडेही आहे. पण सराउंडिंगला असंख्य टन लोखंड असल्यामुळे ती त्या प्रमाणात मला घेता येत नाही. म्हणून जे प्रॉडक्ट आम्ही देतो, जे रेग्युलर आम्ही आमच्या अंगखांद्यावर बाळगतो, त्यामुळे आपले ब्लड सेल्स त्या प्रमाणात ते एनर्जी, ते सर्क्युलेशन चांगलं ठेवू शकते. आता सायंटिफिकली स्टडी आहे, जसं म्हटलं डॉक्टर सागर जोशींनी याच्यावर पी-एच-डी केलेली म्हणून त्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे. आज तुम्ही Google सर्च करू शकता. हजारो पुस्तकं मॅग्नेटिक थेरपीवर आहे. मॅग्नेटिक थेरपी मनुष्याच्या शरीरावर चांगल्या प्रकारे काम करते. हे तुम्हाला तुम्ही Google सर्च करा, आयुर्वेदिक थेरपीवर जा. ही टॉप मोस्ट थेरपी आहे. त्याचप्रमाणे हे परत एकदा दिलं, की 200 प्लस आधारावर हे तुम्हाला नॅचरली हील करायचं काम करतं. बरोबर आहे. हे जेवढे आजार आहेत, हे प्रत्येक आजार तुमचं बेसिकली हे तुमचं सिस्टम चांगलं करते. सर्क्युलेशन चांगलं करते आणि इव्हन जसं तुम्हाला माहिती आहे, की डॉक्टर एखादा आजार झाल्यानंतर काय सांगतो, की गोळ्या घ्या आणि तुम्ही जास्तीत जास्त आराम करा. कारण त्याला माहीत आहे, की आराम केला तर शरीर स्वतः प्रॉपर वेनी शरीर आपलं सिस्टम चांगलं करून बरं व्हायला मदत करते. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला म्हटलं, की मी तुम्हाला आज एक तुमचं सर्व्हिस किट देणार आहे. बरोबर आहे. आज जेव्हा डॉक्टर सागरचून हा कन्सेप्ट मार्केटला आणला, जसं मी तुम्हाला म्हटलं, की तुम्हाला आज सकाळी 5 किलोमीटर चालता येणार नाही. जॉगिंग-वॉगिंग करता येणार नाही. कन्सिस्टन्सीने तर अजिबात येणार नाही. तर प्रत्येक माणूस हा घरी येऊन 8-10 तास झोपतो. म्हणून त्यांनी स्लीपिंग म्हणजे झोपता-झोपता आणि पाणी पिता-पिता तुम्ही तुमचं शरीर व्यवस्थित ठेवू शकता. म्हणजे ही स्लीपिंग मॅट्रेस आहे, जी 3x6 ची आहे. 5.5x6 ची डबल आहे. त्याचप्रमाणे पिलो मॅट आहेत. वॉटर एनर्जी पॅड जसं म्हटलं ना, की तुम्हाला वॉटर बेस्ड ऑक्सिजन कसं मिळू शकतंय आणि रेडिएशनपासून वाचायला जर तुम्ही जेव्हा बाहेर फिरता घराच्या बाहेर, तेव्हा तुमच्या हातामध्ये प्रोटेक्शन असायला पाहिजे. ते प्रोटेक्शन काय आहे? तर ब्रेसलेट. हा कन्सेप्ट त्यांनी कोरोनामध्ये लॉन्च केला. ह्याचे चांगले रिझल्ट्स आले. लोकं बरी झाली. आता ह्यामध्ये मॅग्नेट कशाप्रकारे लावतात मी पुढे तुम्हाला दाखवतो. ह्यामध्ये ही सिस्टम ही सिंगल स्लाईड आहे. म्हणजे नॉर्थ NSNS जे आहे, ते नॉर्थ पोल आणि साउथ पोल म्हणजे पृथ्वी जी नॉर्थ आणि साउथ पोल मध्ये जी ऊर्जा कंटिन्युअसली फेकते आणि खाली दिसलेली तुमची जी आपली ब्लड वेसल्स आहे. तर शरीर तुम्ही जसं म्हटलं, की तुम्ही घरी येऊन प्रत्येक व्यक्ती घरी आराम करते. रात्री झोप कुठला असा व्यक्ती नाही, की जो 4-4 दिवस झोपलेला नाहीये. बरोबर? तुम्ही मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 दिवस जागरण करू शकता. पण तुमचं शरीर त्याला अलाऊ करत नाही. तर झोपल्यानंतर तुमचं शरीर स्वतः चांगली झोप लागते आणि सर्क्युलेशन चांगलं होतं. बरोबर आहे? आणि शरीरामध्ये असणारं हिमोग्लोबिनमध्ये असणारं आयर्न हे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ऑक्सिजन लेव्हल वाढवतं. त्याचप्रमाणे जसं इलेक्ट्रॉन्स म्हणजे माणसाचं शरीर हे अर्थला कनेक्टेड असलं पाहिजे. हे बाजूला जो इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रिक्वेंटली बिटवीन म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ग्राउंडेड ह्युमन बॉडीला चांगल्या प्रकारे ते हील करतात. त्याचबरोबर वॉटर एनर्जी पॅड. वॉटर एनर्जी पॅड म्हणजे तो आपण जे घरात आता पाणी पितो, हे पाणी BMC, KDMC किंवा धरणातून आलं असतं. त्याच्यामुळे हे थांबल्यामुळे ह्याच्यात जडत्व असतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा पाणी पिल्यानंतर आपल्याला वाटतं, की तहान भागली, पण पोट जड झालंय. पण वॉटर एनर्जी पॅडमध्ये लागलेली मॅग्नेट तुम्ही जर तुमच्या घरातल्या पाण्याला लावून हे पाणी जर पिलत, तर तुमच्या पाण्याचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर ब्रेक होतात आणि ते पाणी नॅचरल वॉटर होतं आणि ह्याच्यामध्ये मॅग्नेटाइज्ड वॉटर झाल्यामुळे शरीराला ब्लड सेल्सला तुम्हाला एअर बेस वॉटर बेस ऑक्सिजन मिळतं आणि ह्याचे असंख्य फायदे आहेत. त्याचप्रमाणे जसं रेग्युलर आपण म्हणतो, की मॅक्स टू मॅक्सिमम जास्तीत जास्त पाणी तुम्ही दररोज प्यायला पाहिजे 2 ते 2.5 लिटर. ते का? कारण 60% आपलं वेट आहे ना, हे पाण्याचंच आहे.
कारण शरीरामध्ये 73% जे आहे ना, ते हार्ट आपलं पाणी कन्झ्युम करतं आणि 80% ब्रेन आणि लंग्स कन्झ्युम करतं. म्हणजे म्हणून आपण जे म्हणतो ना, जल ही जीवन आहे. मग विचार करा, जर हे पाणी तुम्ही प्यालात, तर तुम्हाला भविष्यात कुठलीही आजार व्हायचे चान्सेस फार कमी आहेत आणि असलेले आजारही तुम्हाला गोळ्या बंद होतील, कारण हे असंख्य टेस्टिमोनियल्स आमच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं, की आज तुम्ही हे घरी वापरलं, घरी तुम्ही गादी वापरली, पिलो पॅड वापरलात आणि तुमचं सर्क्युलेशन चांगलं केलं. पण तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर तर तुम्ही गादी आणि पिलो घेऊन जाऊ शकत नाही. पण हे ब्रेसलेट जर तुम्ही वापरलंत, तर तुमच्या शरीरावर ते कंटिन्यू असल्यामुळे तुम्ही आज दिवसभरात कितीतरी तास तुम्ही फोनवर असता आणि कितीतरी फोन तुम्ही उचलता, कितीतरी फोन तुम्ही कॉल करता. मग त्या रेडिएशनपासून होणारे हार्मफुल आहे, कारण ब्लड सेल्स तुमचे मरतायत. तर ते प्रोटेक्शन तुम्हाला ह्या ब्रेसलेटमधून मिळू शकतं आणि ह्याचे डेमोही ज्यांनी तुम्हाला या ग्रुपवर बोलवलं आहे, ते तुम्हाला देऊ शकतात. त्याचप्रमाणे हे जे मॅग्नेट आहे, हे किती प्रेस्टिजियस मॅग्नेट आहे. कारण हा जो पुढचा आहे, कारण हे रिअल अर्थ मॅग्नेट आहे. कारण मॅग्नेट म्हटल्यावर मॅग्नेटची जी हे आहे, की मॅग्नेट लोखंडाला आकर्षित करते. पण हे मॅग्नेट ही फक्त माती आहे आणि ही रेअर अर्थ आहे. म्हणजे जवळ-जवळ जमिनीच्या 800 ते 1000 फूट खोलातून ही काढली जाते आणि सध्या ही जी मिळते आहे, ती आहे जपान, चायना, कोरिया आणि साऊथ कोरिया. कंपनी साऊथ कोरियामधून ही इम्पोर्ट करते आणि ह्याला निकल कोटिंग करून एक बटन फॉर्ममध्ये ही बटन्स फॉर्ममध्ये ह्याला बनवलं जातं आणि ही जवळ-जवळ म्हणजे आज एक मॅग्नेटची जी गॉस पॉवरमध्ये होती, 5000 गॉस पॉवरचं एक सेल आहे. म्हणजे विचार करा, सिंगल मॅट्रेसमध्ये 100 बटन्स आहेत. म्हणजे आपले मॅग्नेट म्हणजे जवळ-जवळ 5,00,000 गॉस पॉवर तुम्हाला फक्त झोपता मॅग्नेटची ऊर्जा मिळते. म्हणजे हे का 100 आहे? कारण डॉक्टर जागर जोशींनी हे सायंटिफिकली स्टडी करून किती मॅग्नेट्स पाहिजे. कारण पिलोमध्ये जवळ-जवळ 30 मॅग्नेट्स आहेत. म्हणजे जवळ-जवळ 1,50,000 गॉस पॉवर तुम्हाला पिलोला, ब्रेनला तुम्हाला सर्क्युलेशनला होतं. आज तुम्हाला जवळ-जवळ 2,000 गॉस पॉवरची तुमच्या रिस्टबँडमध्ये आहे. बरोबर आहे. त्याप्रमाणे मॅग्नेट वॉटर एनर्जी पॅडमध्ये तेवढी मॅग्नेट्स आहेत आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आणि जसे आज जे स्पेसला लोकं जातात, बरोबर आहे. स्पेसला आज जशी आपली आत्ता जी स्पेसला कल्पना चावलाने गेली होती, तर ती 9 दिवसासाठी गेली होती, पण ती आली 9 महिन्यानंतर. तर 9 महिने तिने सर्व्हाईव्ह कसा केला म्हणून सांगतो, कारण जे स्पेस सूट असतात, हे स्पेस सूट पण ह्या सिमिलर मॅग्नेटनी बनवलेले आहेत. आणि ह्याची जर किंमत तुम्ही बघायला गेलात, तर ती किंमत जवळ-जवळ 75 करोड ते 110 करोड रुपये आहे. आता ह्या मॅग्नेटमुळे एक्झॅक्टली होतं काय, तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि ब्लड व्हिस्कोसिटी म्हणजे काय, तर तुमचं शरीरातलं रक्त पातळ करायचं काम करतं. कारण बऱ्याच वेळा ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम होतात, त्यांचं शरीरातलं रक्त हे जाड असतं. तर व्हिस्कोसिटी म्हणजे ब्लड व्हिस्कोसिटी कमी करतं आणि Googleलाही तुम्ही सर्च करा, कारण मॅग्नेटच्या संपर्कात तुम्ही असाल, तर तुमचं शरीराचं रक्त पातळतं. ऑक्सिजन लेव्हल तुमची वाढवते, तुमचं बॉडी पेन रिलीफ करतं, तुम्हाला झोप चांगली लागते, तुमचं मोशन क्लिअर होतं. म्हणजे आज प्रत्येक आजार हे माहीत असेल, की जर तुम्हाला मोशन क्लिअर नसेल, तर प्रॉब्लेम होतात. तर मोशन तुमचं क्लिअर होतं. तुम्हाला फ्रेश फिलिंग येतं, तुमची एनर्जी लेव्हल वाढतं आणि अगेन रेडिएशनपासून तुम्हाला हे प्रोटेक्ट करतं. तर हे इमिडिएटली फायदे आहेत. हे प्रॉडक्ट तुम्ही वापरता तेव्हा. त्याचप्रमाणे हे कोणी वापरू नये. तर गर्भवती एखादी स्त्री असेल, तर तिने ते वापरू नये. कारण हार्मोनल चेंजेसमुळे तिला घबराट होऊ शकते. पण ती पाणी पिऊ शकते आणि 1 महिन्यानंतर ती आणि तिचा मुलगा हे वापरू शकतो. त्याचप्रमाणे पेसमेकर ज्याच्या हृदयात आहे ते वापरत नाही. इन्सुलिन पंप ज्याच्या शरीरामध्ये बसवलं ते वापरू शकत नाही. त्याच्यानंतर कानाची मशीन जर एखाद्याला ऐकू येत नसेल, पण ती फिट केली असेल, तर ते झोपताना वापरू नये. जर ती काढू शकत असेल, तर ते काढून तुम्ही हे वापरू शकता. त्याचप्रमाणे ह्या कुठल्याही मॅग्नेटच्या संपर्कात तुमचे गॅजेट्स किंवा मोबाईल आणू नये, कारण ही हाय पॉवर मॅग्नेट्स असल्यामुळे तुमचं गॅजेट्स खराब होऊ शकतात. त्याचप्रमाणे ह्याला तुम्हाला वॉश करायचं नाही, कारण मॅग्नेटची जी अ, हे आहे, हे जवळ-जवळ 25 वर्ष तुमचं मॅग्नेट खराब होणार नाही. ह्याला धुवायचं नाहीये आणि त्याला आयर्निंग नाही करायचं, कारण ही माती आहे. हे प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायची आहेत. त्याचप्रमाणे ह्याची जी विशेषता आहे ती काय, ते 100% नॅचरल आहे. 100% सेफ आहे. ISO सर्टिफाईड आहे. कारण ह्याला कुठलेही साइड इफेक्ट्स नाहीये. 25 वर्ष मॅग्नेटची वॉरंटी आहे. तुम्ही जर व्यवस्थित वापरलं, तर 25 वर्ष या तुमच्या किटला काहीच होणार नाही. तुमचं हे सर्व्हिस किट आहे. त्याचप्रमाणे हे 200 प्लस डिसीजवर चांगल्या प्रकारे काम करतं. बरोबर आहे. तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेव्हल चांगली ठेवतं. रक्त तुमचं नियमित प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन करतं
आणि तुम्हाला औषधांपासून लांब ठेवतं. ह्याचे फायदे आहेत. त्याचप्रमाणे किटचं जे तुम्ही प्राईस दाखवता, किटची एम-आर-पी 15,000 आहे. पण सिंगल किट तुम्हाला जर तुम्ही के-वाय-सी दिली तर पूर्ण किटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, एक सिंगल मॅट्रेस, पिलो पॅड येतं, वॉटर एनर्जी पॅड येतं आणि जवळ-जवळ 3 ब्रेसलेट येतात. ते तुम्हाला 10,700 ला आहेत आणि जर तुम्ही डबल घेतलं तर तुम्हाला परत डिस्काउंट मिळते. एम-आर-पी 27,000 आहे, तर तुम्हाला 19,300 ला तुम्हाला हे पूर्ण डबल मिळतं. ज्यांनी तुम्हाला बोलावलंय त्यांना तुम्ही सर्व विचारू शकता. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगेन, की बरीच जेव्हा आपण मी हा प्रेझेंटेशन लोकांना देतो, तर 99% लोकांना हे पटतं. कारण आज प्रत्येकाला प्रिव्हेन्शन कुठलीही गोष्ट होऊ नये म्हणून आपण त्याची काळजी घेतोच. कारण जसं तुमच्या घरात टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, बरोबर आहे ना? तुम्ही सर्व्हिसिंग तर करता. पण शरीराची सर्व्हिसिंग तुम्ही करता का? कारण जर तुम्हाला एक गाडी आज 25 वर्ष तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. आज मी तुम्हाला काय सांगितलं सिंगलचे 10,700 जर तुम्ही ते 25,000 सारखी कॅल्क्युलेट केलं, तर दिवसाचा ₹1 पडतो. बरोबर आहे की नाही? पण जर तुम्ही ठीक आहे निग्लेक्ट करताय, नाही घेताय, तर मेडिकल इमर्जन्सी जर आली, तर हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च तुम्ही विचार करा आणि त्यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. त्याचप्रमाणे अजून एक जसं मी म्हटलं, की गाडी टू व्हीलरचं सर्व्हिसिंग वर्षातून 3 ते 4 वेळा करता. फोर व्हीलरचं वर्षातून कमीत कमी 3 वेळा. तुम्ही मोबाईलला स्क्रॅच गार्ड लावता. टायरचं तुम्ही हवा चेक करता. पण तुमच्या शरीराची किंमत काय जवळ-जवळ 450 करोड ह्या मनुष्याच्या शरीराची किंमत आहे. तुम्ही Google सर्च करून बघू शकता. पण हे शरीर फ्रीमध्ये मिळालं असल्यामुळे आपण त्याची काळजी ठेवत नाही. पण कसं होतं प्रॉब्लेम आल्यानंतर जेव्हा डॉक्टर सांगतो ना, की तुमचा माणूस स्टेबलवर आहे आणि त्याला तुम्हाला ₹2,00,000 भरावे लागतील. तर माणूस उधार किंवा कर्ज काढून आणून तो देतो. त्याच्यामुळे विचार करा. ओके. हा पूर्ण कॉन्सेप्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, जो मी तुम्हाला मॅग्नेटिक एनर्जीचा आता तुम्हाला सांगितलं, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं सर्क्युलेशन तर चांगलं केलं. बरोबर आहे. कारण जेव्हा आज माझा अनुभव आहे. मी माझा प्रोफेशन वेगळं आहे, पण मला हे कॉन्सेप्ट आवडला. मी बऱ्याच लोकांना हे सांगून त्या लोकांनी त्यांना आलेले रिझल्ट मी पुढे दाखवेन. तुम्ही सर्क्युलेशन चांगलं केलं, तुम्ही ऑक्सिजन लेव्हल वाढवली. पण आज तुम्ही ज्या वयात आहात, तुम्ही जे इनटेक करता, जी लाईफस्टाईल बदललेली आहे, तुमच्यामध्ये असलेली व्हिटॅमिन डेफिशियन्सी ही तुम्ही कशी काढणार? म्हणजे तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला 2 अशा गोष्टी देणार, की आतून आणि बाहेरून तुम्ही फिट राहू शकता. जसा हा दिसतो काय आजीबाईचा बटवा. आज पूर्वी माझी जी आजी होती किंवा पणजी होती, आज आपल्या घरामध्ये डॉक्टरकडे सहसा म्हणजे आधी जे गाव होतं, गावामध्ये फक्त एक वैद्य असायचा. बरोबर आणि वैद्य काय करायचा, की घरातल्याच वस्तू किंवा जडी घेऊन तो त्याच्या काही गोष्टी मिक्स करून द्यायचा आणि त्याच्यामुळे आजार पूर्ण बरा व्हायचा. तर त्याच कन्सेप्टवर कंपनीने काढलेलं आहे. तर मोर पॉवर. मोर पॉवर हे नॅचरल सप्लिमेंट आहे आणि त्या मोर पॉवरमध्ये 2 क्वालिटी आहे. तर एक रेग्युलर आहे आणि एक आहे जे तुमचं प्रीमियम आहे. आता ह्याच्यात काय होतं, तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा बघताय ना, हे काय करतं, आता हे 5 मेन ऑर्गनवर खूप चांगलं काम आहे. त्याच्यामध्ये कार्डियाक आहे, म्हणजे हार्टमध्ये अर्जुन साल 200 अर्जुन साल हे हार्टवर खूप चांगलं काम करते. 225 ग्रॅम अर्जुन साल, दालचिनी 150 ग्रॅम, ग्रीन इलायची 300 ग्रॅम हे प्रॉपर म्हणजे ज्यांनी हे बनवलेलं आहे, हे सायंटिफिकली बनवलं म्हणजे ते डी एक्सपर्ट आहे. म्हणजे माणसाच्या शरीराचा डी माणसाच्या शरीराला असणारे ब्लड सेल्स हे कशाप्रकारे कुठल्या गोष्टी किती प्रमाणात त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते किती काम करू शकतील. हे आणि हे ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही. जसं मी सांगितलं कार्डियाक म्हणजे हार्टवर काम करतं, ब्रेन स्टिम्युलेटिंग करतं, सेक्शुअल हेल्थवर चांगलं काम आहे. आज आज जी लाईफस्टाईल बदललेली आहे, प्रत्येक लोकांना मुलं होण्याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे ह्याच्यावर चांगलं काम करतं. इम्युनिटी बूस्ट करते. तुमचं लिव्हर चांगलं करते आणि तुमचं किडनी फंक्शन चांगलं करते. म्हणजे विचार करा तुमच्या शरीराला असलेले व्हिटॅमिन ए, बी, सी, डी हे सर्व प्रॉपर करतेच. पण हे तुमचे जेवढे मेन ऑर्गन्स आहेत विचार करा जर एखाद्याचं हार्ट प्रॉब्लेम आहे, हार्ट ट्रान्सप्लांट किंवा हार्टचा खर्च किती येतो? विचार करा एखाद्याचं किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट होतच नाही. पण याचा खर्च 25-30 लाखाच्या वर आहे. पण ह्याचा खर्च काही हजारात आहे आणि हे घ्यायचं आहे किती? तेही सांगतो. फक्त एक शेंगदाण्यावरचं एवढं सकाळी आणि रात्री. आणि यात आहे काय-काय? आणि हे सिस्टमवर काम करतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मी सांगितलं इन्ग्रेडियंट्स तर त्यात काय-काय दिलं आहे? तर गिलोय दिलंय, मखाना दिलाय, शाही इमाम दिलाय, त्यानंतर ऊस दिला आहे, हळद हे सर्व प्रकारचं काम करतं. बदाम आहे. हे जवळ-जवळ 38 इन्ग्रीडियंट्स आहेत आणि 38 इन्ग्रीडियंट्स आणि प्रीमियममध्ये काय तर प्रीमियममध्ये अश्वगंधा, शहागंधा, सुवर्णभस्म, रजत भस्म आहे. ओके.
त्याचप्रमाणे हे तुमच्या 11 आपल्या मनुष्याच्या 11 सिस्टम जसं म्हटलं ना, की 78 ऑर्गन्स आणि 11 सिस्टम काय आहेत? इंटिग्युमेटरी सिस्टम, मस्क्युलर सिस्टम एक असते, स्केलेटन सिस्टम आहे, नर्व्हस सिस्टम आहे, जे आपल्या पूर्ण नर्व्ह सिस्टम आहे, एंडोरेझिम सिस्टम आहे, सर्क्युलेटरी सिस्टम आहे, लिम्फॅटिक सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, युरिन सिस्टम आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टम आहे. ह्या पूर्ण 11 सिस्टमला हे पूर्ण जडावर काम करते. हे जेवढे जडीबुटी आहे ना, हे जडावर काम करते आणि होतं काय आज मार्केटला आज तुम्ही जे खाताय ना आपण रिफाईंड ऑइल खातोय. मीठ, आपण मच्छी हे खातो आणि आपण सोडणार अल्कोहोल. ह्याच्यामुळे होतं काय माहिती आहे, की आपला कोलेस्ट्रॉल वाढते आहे. बरोबर आहे आणि आपल्या बरेचसे फॅट्स वाढतात. हे आपलं लाईफस्टाईल आपण बदलू शकत नाही. पण जर तुम्ही मोर पॉवर घेताय, तर त्याच्यामुळे डेफिशियन्सी जी निर्माण होते. डेफिशियन्सी म्हणजे काय? कमतरता. म्हणजे बाजूला जी दिली आहे ना, विटॅमिन्स कमी झाले, ट्रेस एलिमेंट्स कमी झाले, मिनरल्स कमी झाले, कार्बोहायड्रेट्स कमी झाले, फायबर कमी झालेत. तुम्हाला फॅट्स कमी झाले, प्रोटीन्स तुमचे कमी झाले, अमिनो ॲसिड्स कमी आहे. हे सर्व तुम्हाला मार्केटला ह्याच्यासाठी लोकांना असंख्य गोळ्या घ्याव्या लागतात. पुढे मी तुम्हाला दाखवतोय किती प्रकारच्या गोळ्या. तर एवढ्या गोळ्या तुम्हाला घ्याव्या लागतात आणि एवढे पूर्ण विटॅमिन्स आणि ते पण केमिकल बेसने तयार केलेले. पण जर तुम्ही मोर पॉवर घेता आहे, तर मोर पॉवर तुम्हाला ह्या फक्त एक शेंगदाणा एवढं सकाळी आणि एक शेंगदाणा रात्री तुम्ही घेतलात, तर तुम्हाला 160 प्लस न्यूट्रास्युटिकल्स, विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट मिळतात. तर विचार करा तुमचं शरीर आतून आणि बाहेरून जर फिट राहिलं, तर भविष्यामध्ये होणारा मेडिकलचा खर्च तुम्ही टाळू शकता. तुम्हाला लाखो रुपये खर्च करायचे, की काही हजारो रुपये फक्त स्वतःच्या शरीरावर खर्च करून फिट राहायचंय आणि येणारे प्रत्येक सण म्हणजे आता दिवाळी गेली. जसं मी तुम्हाला म्हटलं, की दरवर्षी तुम्ही दिवाळी दर दिवशी करू शकता. शरीर चांगलं तर तुम्ही दिवाळी दररोज करू शकता. तर त्याचप्रमाणे हे प्रॉडक्ट आहे. ह्याची किंमत इकडे दिलेली आहे. मी रेग्युलरचं तुम्हाला 6,600 आहे. त्याच्यानंतर डबल घेतलं तर 11,200 कशाप्रकारे बॉटल्स आहेत ते तुम्हाला ज्यांनी बोलवलं ते सांगतीलच. प्रीमियमला तुम्हाला 6,500 आणि 10,900 आहेत. त्याचप्रमाणे सेलिब्रिटीज हे प्रॉडक्ट वापरतात. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री जे आताचे देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, नितीन गडकरी आहेत, रामदास आठवले, राज ठाकरे आहेत, ऋषिकेश पटेल आहे, अशा मनेका गांधी असंख्य आहेत, सुनील शेट्टी असे खूप सेलिब्रिटीजकडे प्रॉडक्ट गेलेले आहेत. कारण मॅग्नेट हे शरीरावर चांगलं काम करते. हे सांगायची गरज नाही, तरी लोकांना का दाखवावं लागतं? कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असून आपण त्याच्यावर कधी विचार करत नाही. त्याचप्रमाणे थोडं परत उदाहरण तुम्हाला देतो, की सेमिनार होता 25 डॉक्टरांचा सेमिनार होता आणि त्यात जो सेमिनार कंडक्टर होता त्या डॉक्टरला हार्ट अटॅक आला आणि 25 डॉक्टर असतानाही ते त्याला वाचवू शकले नाहीत. विचार करा आज आपण लेमॅन आहोत. आपण डॉक्टरी केलेली नाही. पण आपल्याला ज्या माहितीवर मी तुम्हाला सांगतोय, जसं डॉक्टर गौरव गांधी 16,000 हार्ट सर्जरी त्यांनी केलेत. पण त्यांचा मृत्यू झाला परत हार्ट अटॅकने वयाच्या 41 वर्षी. तर म्हणून मी ते तिथलं नाही इकडे, की समजकर जिओ बेहतर. तुम्हाला कळलं तर ठीक आहे, नाहीतर जसं आहे तसं होणारच आहे. ओके. त्याचप्रमाणे हा मी काय दिलंय सनसेट आहे. मग आपली मराठीमध्ये एक म्हण आहे, की आपण आज जर सूर्य जेव्हा अस्ताला गेलाय ना, आपण म्हणू ना, की डोंगराच्या पल्याड गेलेला सूर्य आपण दुसऱ्या दिवशी बघू शकतो. पण आपल्या आयुष्यातून गेलेली व्यक्ती, आपले जवळचे नातेवाईक, आपले आई-वडील, आपले वडील, आई किंवा वडील हे जेव्हा आपल्या आयुष्यातून जातात, त्यांना आपण बघू शकतो का? हे मी तुम्हाला का उदाहरण देतोय, कारण हा कॉन्सेप्ट जशी ही लोकं बघा, असं मी तुम्हाला आधी काय म्हटलं, की आयुष्य जिंदगी के सफर में गुजर जाते जो मकानो फिर नहीं आते. असं आहे ना, काही लोकं आयुष्यामधून जे जातात ना, ते परत येत नाहीत. आपल्याला आयुष्यभर त्यांची फक्त आठवण करावी लागते. म्हणून स्वतः नीट राहा आणि तुमच्या नातेवाईकांना, रिलेटिव्हला, जवळच्या लोकांना ठीक ठेवा. त्याचप्रमाणे हे प्रॉडक्टचे काही हे मी दाखवतो टेस्टिमोनियल जसं हा एक टेस्टिमोनियल आहे, की डायबिटीजनी हा अंगठा कापायसाठी सांगितला होता. तुम्ही बघू शकता गँग्रीन झाला होता. आज डायबिटीज हा शरीराला आतून पूर्ण पोखरतो. पण हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे हा अंगठा पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. त्याचप्रमाणे व्हेरिकोज वेन्स आधी कसा होता, नंतर कसा तुम्ही बघू शकता. आणि त्याचप्रमाणे हा 26 जानेवारी 2025ला एक व्हिडिओ आहे. कदाचित तुम्हाला ह्याचं साउंड येणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो बघून घ्या. फ्लॅग होस्टिंगला एक ऑफिसरला अटॅक आला, वाचला वेळीच त्याला गेल्यामुळे.
त्याचं वय तुम्ही बघू शकता. हा माणूस फिट आहे. बघा तो आला, उभा राहिला. त्याचा चेहरा सांगतोय, पण तो ड्युटी करतोय. कमिशनर लेव्हलचा माणूस आहे. बरोबर आहे. हे टेस्टिमोनियल असल्यामुळे कॉन्फिडेंटली सांगतोय, की हे प्रॉडक्ट किती चांगलं काम करतंय. तो बघा पडला आणि तो वाचला. तसा पी-सी-ओडीचा टेस्टिमोनियल्स आहे. त्याचप्रमाणे हा जो व्यक्ती आहे ह्याचा पण तुम्हाला दाखवतो. ह्या व्यक्तीला पॅरालिसिस अटॅक झाला होता. पॅरालिसिसनी डॉक्टरनी ह्यांना बरं होणार पण जी 2 प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगितली, ही दोन्ही प्रॉडक्ट या सॉरी दोन्ही प्रॉडक्ट ह्यानी वापरली म्हणजे मोर पॉवर आणि मॅग्नेटिक मॅट्रेस आणि 4 दिवसामध्ये याचा रिझल्ट आहे. म्हणजे त्याच्या बघा डोक्यालाही मॅग्नेट बेल्ट बांधला आहे, हातामध्येही आहे आणि त्याच्या बेडवर पण आहे. पण त्याला हे लगेच मिळालं. असे असंख्य रिझल्ट आहेत. त्याचप्रमाणे ही जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीचे आई आणि वडील वय वर्ष 65 आणि 72 शॉर्ट मी सांगतो कारण आवाज ऐकू येणार नाही. याच्या आईला कमरेचा त्रास होता. मॅग्नेट बेल्ट मॅट्रेस पूर्ण वापरल्यामुळे 1-2 दिवसात ते बरं झालं आणि वडिलांना त्याच्या आचकीचा प्रॉब्लेम होता. जे फिट्स आहेत ना, फिट्स यायच्या. त्या फिट्स जवळ-जवळ 2-2 अडीच तास फिटमध्ये असायचे. पण हे वापरल्यामुळे त्यांच्या फिट्स पूर्णपणे बऱ्या झाल्यात. हा व्हिडिओ ज्यानेही तुम्हाला बोलवलं त्याच्यावर तुम्ही मागून त्याचं स्वतः टेस्टिमोनियल्स ऐकू शकता. त्याचप्रमाणे ही जी व्यक्ती आहे वयाच्या 86व्या वर्षी यांना दम्याचा प्रॉब्लेम होता. त्यांना डायबिटीज होता, ते चालू शकत नव्हते. पण ह्या पूर्ण किटमुळे आजचे माणूस फिट आहे आणि असं स्वतः गाडी ड्राईव्ह करतो आहे. हा आहे नागनाथ दास. ह्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आवाज ऐकू येणार नाही, पण सांगतो. ही व्यक्ती आमच्या टीमचीच आहे. नाशिकला राहते. हा माणसाने ₹10,00,000 ह्या कंडिशनवर खर्च केले. हा उठू शकत नव्हता. आज हा माणूस हे किट वापरून 2 महिन्यात बरा झाला, चालू लागला आणि आता स्वतः हे प्रॉडक्ट हा प्रमोट करतो. हे मी का दाखवतोय? कारण हे रिझल्ट्स आम्हाला स्वतःला आलेले आहेत. बघा, नागनाथ धस याचं नाव आहे. हे नाशिकला राहतात. या व्यक्तीची तुम्ही बघा 2 महिन्याचा रिझल्ट आहे. बघा, स्वतः चालतोय, रिक्षा ड्रायव्हर आहे हे. म्हणजे जर एखाद्याला आपण हे प्रॉडक्ट देतो आहे, तर त्याच्या आता ह्या माणसाच्या मुलीला जन्मत हार्टला होल होता. किती 3 एमएमचा. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं, पण गॅरंटी दिली नव्हती. पण हे किट वापरल्यामुळे काही महिन्यात हार्टचा जो होल आहे, जो 3 की 5 एमएम होता, तो कमी होऊन ऑलमोस्ट ती मुलगी बरी झाली. कारण तुम्हाला व्हिडिओ दाखवून मी ते मुलीचं हे दाखवू शकतो. बघून घ्या. ऐकू येणार नाही ते. हा पण व्हिडिओ मागून बघून घ्या तुम्ही. ही बाई आहे. ह्या बाईला एका साइडला तोल जायचा. ही पण बाई प्रॉपर हे किट वापरून अशीचा तोल जात नाहीये. बघू शकता तुम्ही. फक्त सांगतो या बाईचं बघून घ्या. तुम्ही बघू शकता ही बाई एक साइडला हे करते आहे आणि ही आता चांगल्या प्रकारे चालू शकते. आता ती तुम्हाला चालून दाखवेल. ती तुम्हाला चालून दाखवेल. तुम्हाला
चालून दाखवायला सांगितलं त्यांनी. हे बघा. म्हणजे विचार करा, एखाद्या घरात असलेले प्रॉब्लेम जर आपण सोडवले, तर आपण त्यांच्याकडनं ब्लेसिंगच घेतो. बघा. असे असंख्य रिझल्ट्स आमच्याकडे आहेत. सर्व दुखणी तिची कमी झाली आणि हे घेण्यासाठी तुम्हाला के-वाय-सी द्यायची आहे. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, कॅन्सल चेक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नॉमिनी नेम ही फॉर्मॅलिटीज आहे. याचं कारण एवढ्यासाठी आहे, की कारण आज मी माझा जो व्यवसाय करून हे प्रमोट करतोय. मी जसं तुम्हाला म्हटलं, मी कुठलाही प्रॉडक्ट तुम्हाला सेल करायला आलो नाही. तुम्हाला मी हा कन्सेप्ट सांगतोय, ह्याच्यामुळे तुमचा फायदा काय होणार आहे. जर कुठल्याही व्यक्तीला जसं म्हटलं, कुठल्याही व्यक्तीला स्वतःवर किंवा आपल्या फॅमिलीवर मेडिकलसाठी पैसे खर्च करायला आवडत नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? जर मी म्हटलं, की मेडिकलवर खर्च करता नाही आवडत. पण जर तुम्हाला ते खर्च करायचे नसतील आणि तुम्ही हे घेतलत, तर तुम्हाला भविष्यामध्ये तो खर्च येणार नाही. येऊ शकत नाही ह्याची थोडी तरी तुम्हाला खात्री आहे, लक्षात घ्या. कारण तुमचं शरीर प्रिव्हेन्शन जसं प्रिव्हेन्शन इज बेटर म्हणजे कुठलीही गोष्ट होऊ नये म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये का सांगतो, कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक बाई ही रात्री झोपताना आपण गॅस सिलेंडरची चावी बंद करतो. का? कारण दॅट इज हे एक प्रकारचं प्रिव्हेन्शन आहे. आपण दरवाजा कडी-बिडी लावून झोपतो कारण प्रिव्हेन्शन आहे. आपण बाहेर जाताना टाळं लावतो का? कारण प्रिव्हेन्शन आहे. आपण रस्ता क्रॉस करताना डावी-उजवीकडे बघतो का? कारण प्रिव्हेन्शन आहे. तसंच आपल्या शरीराला आतून चाललेल्या एखाद्या गोष्टी जर बरी करायची असेल, कारण आपण तो काय बघा बेसिकली काय होतं माहिती आहे का? आपण घर हे विकत घेतलंय. आपण गाडी विकत घेतलेली आहे. पण आपलं शरीर बरोबर आहे ना? हे आपल्याला फ्री मिळालंय. पण आपल्याला त्याची किंमत नाही. पण एक मला सांगा, जर आपल्या मुलाला आपण किती सांभाळतो? कारण तुम्ही त्याला जन्म दिलाय. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो, तुम्ही सांगताना असं सांगा. मला विचार करा, एखादे आई-वडील जर मुलाला काय झालं, तर किती त्यांचा जीव वरखाली होतो. म्हणजे आपण आपल्या यंग एजमध्ये आपल्या आई-वडिलांचं नाही ऐकत. पण आपण आपली जी मुलं-बाळं आहेत, की आपल्या मुलांना काय झालं म्हणून तुम्ही तुमच्या आई-वडिलांसाठी घ्याच, पण तुमच्या तुमच्या नातेवाईकांसाठी हे घेणं फार गरजेचं आहे. पुढची गोष्ट, कारण ह्यातून तुम्हाला काय मिळते माहिती आहे का? कारण जर तुम्ही हे प्रमोट केलं, तर कंपनीचे काही कॉन्सेप्ट्स आहेत. कारण आज विषय कसा आहे माहिती आहे का, की प्रॉब्लेम कुठला आहे? आज आपल्याला आहे ना, महागाई हा प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या. आपला अर्निंग हा प्रॉब्लेम आहे. आपण विचार काय करतो, "अरे अर्निंगच नाही." पण जर तुम्ही हा कन्सेप्ट प्रमोट करताय, जर तर आहे. ह्याच्यात कुठल्याही गोष्टी सागर जोशींनी कंपल्सरी नाही केले, तर चांगल्या प्रकारचं इन्कम आहे. आणि ते कसं आहे, काय आहे, ज्यांनीही तुम्हाला बोललं त्याच्याकडनं तुम्ही हे करून घेऊ शकता. तर आज मी इकडे माझा विषय ऑलमोस्ट क्लोज केला. जसं मी म्हटलं फिरोजला, की आपल्याला हा लोकांना जास्त वेळ सांगायचा नाही, की ह्याचा मेन विषय काय आहे? हा तुम्हाला का फायद्याचा आहे? हे कळलं पाहिजे. त्यासाठी हा मी संपवतो आहे. तर ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक आठवड्याला या प्रकारे मी मराठीमध्ये प्रेझेंटेशन घेणार आहे. ऑफलाईनही घेणार आहे. तर मॅक्सिमम तुमचे गेस्ट तुम्ही बसवायला बसा. कारण मराठीमध्ये शक्यतो कंपनीचे प्रेझेंटेशन होत नाहीयेत. हिंदीतच होतात. पण हिंदी फ्लुएंटली कोणाला सांगता येत नाही. मी हिंदीत पण घेणार आहे आणि मराठीत आज घेतलं आहे. तर मराठीमध्ये मी विचार करतोय, की जसं गुरुवारी मी दर गुरुवारी इकडे घ्यायचो, तर ट्रेनिंगही घेणार आहे. कशाप्रकारे प्रेझेंटेशन तुम्ही द्या, काय लोकांना सांगायचं शॉर्टमध्ये. कारण हे जेवढं तुम्ही ऐकलत तुम्हाला तर 100% खात्री पटली असेल, की गरजेचं आहे. तुम्ही कधी घेणार, कधी नाही घेणार याच्याशी मला काही संबंध नाही. घेतलं तर तुमचा फायदा आहे, नाही घेतलं तर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटसाठी करणार तर तुम्ही काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता आणि आपण त्यावर बोलू. ओके. तर धन्यवाद. पाटील सर तुम्हाला यापुढे हे करतील. क्लोज करा. पुढलं क्लोज करू. इथे धन्यवाद संदीप सर. खूप छानपैकी मराठीमध्ये प्रेझेंटेशन झालेलं आहे. त्याच याच प्रकारे आपल्याला दरवेळेला दर आठवड्यामध्ये मराठी प्रेझेंटेशन मिळणार आहे. प्रत्येकाने आपले काही विचार असतील, आता प्रेझेंटेशन कसं वाटलं, अजून काही आपल्याला चेंजेस करायचे आहेत, विचार आपले मांडू शकतात आता इथे मीटिंगमध्ये. तर सगळ्यात आधी मी
जे लांबचे आहेत त्यांना बोलवतो. वरुटे सर कोल्हापूरवरून, संगीता मॅडम कोल्हापूरवरून. तुम्हाला कसं वाटलं? संगीता मॅडमचा हँड रेज आहे. वेलकम संगीता मॅडम. थँक्यू सर. थँक्यू संदीप सर. तुम्ही खूप छान पद्धतीत सांगितलं मराठीमध्ये, जेणेकरून आम्हाला म्हणजे दर आठवड्याला झाल्यामुळे आम्हाला शिकायला पण मिळेल आणि आमचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल. आणि आजची जी माहिती आहे ते म्हणजे पूर्ण पीपीटी सरांनी जी बनवलेली ती एकदम सोप्या आणि म्हणजे साध्या पद्धतीची म्हणजे आपण स्वतःही समजून घेऊ शकतो आणि समोरच्या कस्टमरला देखील आपण ती छान पद्धतीत समजावून सांगू शकतो. आणि जगदीश सरांनी जो छान आम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलाय त्यांचेही मनापासून मी आभार मानते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. आमचा उद्देश एकच आहे की तुम्ही आज ऐकलं बरोबर आहे. प्रेझेंटेशन मी दिलं. तुम्ही स्वतःही काम करताय. जग्गी सरांचा आमचा उद्देश काय आहे की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल येणार आणि तुम्ही स्वतःही ते देऊ शकता किंवा एक वेळ असेल की आपल्या 10 लोक आहेत पण आपल्याकडे 100 लोक बसतील. कारण